सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. संविधानामधील सर्वात आवडतं है ना आणि सर्वाधिक प्रश्न ज्यावर विचारले जातात यूपीएससी एमपीएससी मला कंबाईनला, तो म्हणजेच फंडामेंटल राईट्सचा पार्ट. बरोबर आहे, राईट. तर त्या फंडामेंटल राईट्सच्या पार्टमध्ये असे आडवे तिडवे गोष्टी राहते. तर आज काय बघणार आपण, तर मूलभूत अधिकार जे आहे फंडामेंटल राईट्स त्याचं वर्गीकरण आणि काय वर्गीकरण बघायचं का नाही, वर्गीकरण कसं बघूया, मूळ संविधानामध्ये कशा प्रकारचं होतं आणि आता सध्या कशा प्रकारचं आहे. पहिले किती प्रकार, आता किती प्रकार, कोणतं राहिलं कोणतं गेलं, आलं लक्षात. आणि किती त्याच्यामध्ये अनुच्छेद आहे आर्टिकल्स आणि किती नाही ते आकड्यानुसार पाहूया. आज एक्सरसाइज कशी करूया, नुसती आकड्यानुसार, मग डिटेल एक 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 पाहू. अनालिटिकल खूप आहे पण काही बेसिक जे आहे क्वांटिटेटिव्ह आस्पेक्टने ते सुद्धा आज आपण समजून घेऊया. चलायचं मग आज, चला तर मग. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया. तुम्हाला माहित आहे तुम्ही राईट्सच्या बद्दल व्हिडिओ पाहिला असेल याच्यापूर्वी, पाहिला का? हा पाहिला, पाहता यार तुम्ही, सिरियस कॅन्डिडेट पाहता. तर राईट्स जर म्हटले, हक्क जर म्हटला, क्लेम्स, सोशल क्लेम्स, तर समाजामध्ये जेव्हा व्यक्ती राहतो, व्यक्ती कसा आहे, सामाजिक प्राणी. आता हा सामाजिक प्राणी आहे ना, तर तो असा चॅप्टर प्राणी आहे की त्याला स्वतःचा देखावा दाखवा लागते, है ना. सोसायटीमध्ये त्याला चार लोकांना ओळखलं पाहिजे, हाय काय रे बापू मस्त असं ओळखलं पाहिजे, साहेब असं म्हणलं पाहिजे. बरोबर आहे. आणि सोबत है ना चमकाव आंदोलन, घर बांधलं, हे बांधलं, जसं त्याला. आणि विचार नका, त्यानं घर बांधलं, त्यानं गाडी घेतली, हे सगळं सॉन्ग त्याला ते खूप आवडते. अजून कोणते सॉन्ग आहे, तर बाबा मला आज हा बाबा लई आवडला. दुसरंच बाबा तो कामाचा नाही आहे, हे बाबी कामाची आहे, है ना. केव्हा माता केव्हा बाबा, काय खरं नाही त्याला. मन भटका असा माणूस असा आहे, पण तसं करू दिलं ना त्याला तर त्याला बेस वाटते, म्हणजे आतमधून असं समाधान मिळते. बरोबर आहे. तर माणसाला आतमधून बी समाधान मिळालं पाहिजे आणि बाहेरून बी मिळालं पाहिजे. असा जेव्हा भेटते तेव्हा तो खऱ्या अर्थानं माणूस होते. पण मनमानी नाही तर म्हणा मेरी मन की, हा मनमानी झाला तर सत्यानाश. तर हे सगळं कसं एका बंधनात, ह्या ज्या गोष्टी होतात त्यालाच आपण म्हणतो ह्युमन डेव्हलपमेंट, मानव विकास. तर मानव विकासासाठी हक्काची, अधिकाराची गरज असते, कारण की मनुष्य हा समाजात राहतो. त्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्याला स्वातंत्र्य हवंय, त्याचं आंतरिक स्वातंत्र्य हवंय, बाह्यांग स्वातंत्र्य हवंय. आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा त्याला कायची गरज आहे रे भाऊ, तर पहिल्यांदा तो म्हणते त्याला अस्तित्वाची गरज आहे. ही मस्ट हॅव टू बी, है ना, इन द सोसायटी. तो असला पाहिजे समाजात. जर समाजात राहायची गॅरंटी नसेल तर, जर तो जन्मला त्याला टपकवला, एक्झिक्यूट केला, मारून टाकला, त्याला गॅरंटीच नाही, जग इनकम मरी आली आपत. दुसरं आहे तो पण त्याला एक्सक्लूड केला, एक्सक्लुजन, गावाच्या बाहेर हो रे बाबा, का होईल, त्याचा विकास कसा होईल. बरोबर आहे, राईट. त्यामुळे अस्तित्वाची शाश्वतता, श्युअरिटी ऑफ एक्झिस्टन्स असलंच पाहिजे. हेच केवळ नाही तर समाजात आहे, टिकला आहे, जगू दिला आहे, येऊ देतात, रस्त्यानं फिरू देतात, बाबा ठीक आहे. पण जर फिरू दिला, सगळं केला, पण त्याला मान्यता नसतही, इफ ही इज नॉट रिकग्नाइज्ड इन द सोसायटी, ही नीड अ रिकग्निशन, सोशल रिकग्निशन त्याचं आवश्यक आहे. अँड हाऊ इंडिव्हिज्युअल कॅन गेट द सोशल रिकग्निशन. माणसाला उगाच सलाम सलाम साहेब तुम्ही राजे असं उगाच म्हणतील का, नाही. तर त्याला कर्तृत्व करावं लागेल. बरोबर आहे, कर्तृत्व करावं लागेल, है ना. मग कर्तृत्व करायसाठी त्याला स्पेस पाहिजे, त्याला एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी करायच्या आहे, त्याला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, स्वतःचा विकास करायला, आणि मग ते स्पेस मिळाली की मग त्याला सोशल रिकग्निशन मिळेल. तर ते सर्व फ्रीडम पाहिजे, ते सर्व प्रकारचे फ्रीडमची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्याला
अपॉर्च्युनिटी फॉर सेल्फ डेव्हलपमेंट असलं पाहिजे. बरोबर आहे. सो एक्झिस्टन्स, रिकॉग्निशन अँड स्पेस फॉर द डेव्हलपमेंट ह्या 3 गोष्टी जे देतं त्याला आपण अधिकार म्हणतो. आणि हे इतके महत्वाचे आहेत, इतके फंडामेंटल, इतके बेसिक आहे की याच्याशिवाय काही होऊ शकतच नाही. बरोबर आहे. राईट. मग भारतीय संविधानाने असे कोणते मूलभूत अधिकार दिलेले आहेत की जेणेकरून भारतीयांचं सर्वांगीण विकास होईल, त्यांचा सामाजिक स्थान अबाधित राहील आणि ते टिकतील पण. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण पाहून घेऊया वर्गीकरण, है ना. तर एकूण काय दिसतंय, भाग 3 आहे. हा संविधानाच्या भाग 3 आहे. भाग 3 मध्ये टायटल आहे, काय आहे, शीर्षक. शीर्षक काय आहे, मूलभूत हक्क. आणि किती अनुच्छेद, किती आर्टिकल्स आहेत, 12 ते 35. आणि इथं मी किती लिहिला, 27. जुळते का गणित, 12 ते 35 मोजा, 12, 13, 14, 15, 16, 24 दिसतात. आणि इथे मी काऊन बावा असा केला, तर काहीतरी चुकीचं केला की काय, नाही है ना. हे बघा आकडे कसे लक्षात ठेवायचे, म्हणून जाणून बुजून सांगतो मी. हा आर्टिकल्स 12 ते 35 है ना. एकूण 27. भाग 3 टायटल, शीर्षक, फंडामेंटल राईट्स. लक्षात आलं. आता हे असंच करायचं, संविधानाचा अभ्यास अशाच प्रकारे करायचा. एकदम इटुकले पिटुकले प्रश्न सोपे सोपे असते ना, आपले दंडी उडते. ठीक आहे. चला आता आपण पाहून घेऊया वर्गीकरण. इन जनरल कॉमन प्रश्न आहे. याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये एक बिग क्वेश्चन पण आहे आणि बिग कन्फ्युजन पण आहे. ते आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहू की मूलभूत अधिकारांचे वर्गीकरण आणि स्वातंत्र्याचे वर्गीकरण. हा लोचा मग एका व्हिडिओमध्ये तो पाहून घेऊ. ठीक आहे. आता बघा इथे लक्षात घ्या, कशाचं म्हटलं आहे, मूलभूत अधिकार. शब्द लक्षात घ्यायचं, स्वातंत्र्याचे नाही, मूलभूत अधिकाराचे वर्गीकरण किती, 6. किती आहे, 6. काय काय आहे बघून घेऊया. समानतेचा हक्क, राईट टू इक्वॅलिटी, त्याचे शीर्षक आहे. हे शीर्षक आहे सगळे. लक्षात घ्या, शीर्षक ना, टायटल्स आहेत. दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क, राईट टू फ्रीडम. तिसरा आहे शोषणाविरुद्ध हक्क, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. त्याच्यानंतर आहे स्वधर्म स्वातंत्र्याचा हक्क, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. त्याच्यानंतर आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क म्हणजे कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. आणि शेवटचा आहे संवैधानिक उपाय योजनेचा हक्क, राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. किती आहेत, 6. किती याच्यात वर्गीकरण केलं आहे, सर्व जेवढे काही आपल्याला दिसत आहेत 12 ते 35 यांच्यापैकी जे आर्टिकलचं वर्गीकरण केलं आहे ते आहे. हे वर्गीकरण कशाचं म्हटलं जाते लक्षात घ्या, मूलभूत अधिकारांचे जे वर्गीकरण म्हणतो त्या दृष्टिकोनातून मूलभूत अधिकार या भागातील, लक्षात घ्या, मूलभूत अधिकार या संविधानाच्या भागातील एकूण अनुच्छेदाचे काय क्लासिफिकेशन आहे ते नाही आहे, ते नाही आहे. मूलभूत अधिकाराचे इन जनरल वर्गीकरण जे आहे ते इथे दिलेले आहे. क्लिअर है ना. मग टायटल किती आहे आणि कसे आहेत ते आपण याच्या नंतर पाहूया. आता फक्त वर्गीकरण. क्लिअर. आता बघा समतेचा काय आहे, तर सर्व नागरिक समान, कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. हे जे आर्टिकल आहेत म्हणजे आर्टिकल किती आहेत, आर्टिकल 14, 15, 16, 17, 18 किती आहेत रे भाऊ, 5. समानतेचा हक्क या उपशीर्षामध्ये किती आर्टिकल आहेत, 5, 14, 15, 16, 17 आणि 18. क्लिअर. राईट. असा अभ्यास असाच करायचा, लक्षात घ्या. ठीक आहे. स्वातंत्र्याचा हक्क, स्वाभिमानाने जगून विना भीतीचे मानवीय विकासास अनिवार्य असे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हक्क म्हणजे काय भीती नाही, काय टेन्शन नाही आणि बिनधास्त त्याच्याने फ्रीडम मिळालं पाहिजे असं. किती आहे आर्टिकल, 19, 20, 21, 21 आहे 22. किती आहे, 19, 20, 21, 21 आहे 22 म्हणजे 5 आर्टिकल्स है ना. त्याच्यानंतर शोषणाविरुद्ध हक्क, हा खूप महत्वाचा आहे. याचा बघा फंडामेंटल राईट जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आले दे आर व्हेरी स्पेसिफाईड.
दे आर व्हेरी स्पेसिफाईड टू द इंडियन सिच्युएशन. अरे बाबा, भारत स्वातंत्र्याच्या पूर्वी, आत्ताही तसाच आहे, भारत स्वातंत्र्याच्या पूर्वी लय हाल होते है ना. म्हणजे वेड बिगारी हा ठरलाच होता, म्हणून शोषणाविरुद्धचा. बघा, शोषण जबरदस्त है ना, खालच्या जातीतल्या लोकांचं है ना, भूमिहीन लोकांचं आणि स्त्रियांचं जबरदस्त, बालकांचं पण. आणि हे होऊ नये म्हणून है ना, अमानवीय कृत्यापासून संरक्षण. किती आर्टिकल्स आहेत? 23, 24, 23, 24, दोन. बरोबर. त्यानंतर धर्म स्वातंत्र्य. का? कारण की भारत हा जो आहे, भारत हा विविधतेने नटलेला राष्ट्र आहे, मल्टीकल्चरल कंट्री आहे. जगातील बहुतांशी जेवढे धर्म आहेत ना, पंथ आहेत है ना, संस्कृती आहेत, त्या भारतात आहेत. अँथ्रोपॉलॉजिकली इंडिया इज कॉल्ड ॲज अ मेल्टिंग पॉट ऑफ अ कल्चर. जगातील अधिकाधिक संस्कृती इथे आल्या, रुजल्या, फुलल्या, खुलल्या, सरमिसळ झाल्या आणि नवीन संस्कृती निर्माण झाल्या. त्याला भारतीय आपण असं म्हणतो. आणि बाकीचे भालधंदे बाकीचे करतातच काड्या. असो, तर स्वातंत्र्याचा हक्क, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, आंतरिक विश्वास जगण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे व्यक्तीला. किती आर्टिकल्स आहेत? 25, 26, 27, 28. किती आहेत? 4. असं वारंवार मी सांगतो, इतके अंक ते लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. संस्कृतीचं जतन नाही तर कसं होईल? आणि शिक्षण जे आहे, इट्स अ फाउंडेशन, इट्स अ फेस व्हॅल्यू ऑफ कल्चर, फेस व्हॅल्यू ऑफ कल्चर. आणि म्हणून संस्कृती आणि शिक्षण याचा हक्क असला पाहिजे. का? बिकॉज पर्सनॅलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल इज नथिंग बट द कल्चरल पर्सनॅलिटी. व्यक्ती हा जो आहे, व्यक्तिमत्व जे आहे ना, व्यक्तिमत्व व्यक्तीचं हे सांस्कृतिक व्यक्तिमत्व आहे. ते काही असं बॉडी दिसते आहे असं नाही है ना. त्याच्यामुळे सांस्कृतिक वारसा जतनाचा अधिकार असला पाहिजे, कारण की इंडिया इज अ मल्टीकल्चरल कंट्री. त्याच्यामुळे तिथे प्रॉब्लेम्स राहू शकतात. म्हणून आर्टिकल 29, 30, 2 आर्टिकल्स 29, 30. आणि शेवटी बाबा हे सगळे फंडामेंटल राईट बनले, पण याचा राज्यानं चान्स घेतला तर हे लागू करासाठी तर डायरेक्ट कोर्टाचा धाव घेतलाच पाहिजे. म्हणून हे प्रोटेक्ट करायला, म्हणून हक्काची हमी पाहिजे, गॅरंटी ऑफ राईट्स. म्हणून संविधानिक उपाययोजनेचा हक्क, संविधानातच त्याची रेमेडी दिलेली आहे. आर्टिकल 32, 1 आर्टिकल. असे टोटल किती आर्टिकल्स आहेत? 19. म्हणजेच फंडामेंटल राईट्सचं क्लासिफिकेशन 6 भागात केल्या जातं. त्या 6 भागामध्ये एकूण 19 कलमे आपल्याला दिसते, अनुच्छेद आपल्याला दिसतात. क्लिअर? लक्षात राहील? हे आर्टिकल्स लक्षात राहतील. हे आधी थोडीशी घोकणपट्टी करून घ्यायची. हा, काही रिदम बनवता, ऍक्रोनिम बनवता, निमोनिक्स काय बनवायचं बनवा, शिव्या देऊन बनवा, नाही तर गाणे देऊन बनवा, स्वतःच बनवा, लक्षात जास्त राहते. ठीक आहे, चला आता आपण बघून घेऊया की प्रत्यक्षात जर बघितलं आपण, बघा प्रत्यक्षात जर बघितलं तर आपल्याला काय दिसत आहेत? एकूण अनुच्छेद 27. किती आहेत? 27. पहिले पासून जर बघितलं तर आपण काय बघितलं? हे 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 बघितलं आणि हे बघितलं का? नाही. जर आपण फंडामेंटल राईट्स हा भाग जर बघितला संविधानामध्ये तर आपल्याला काय दिसतं? टोटल 8 क्लासिफिकेशन दिसतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. त्यापैकी हा जो आहे आणि हा है ना, ह्या गोष्टी आणि हे आर्टिकल्स हे ऍक्च्युअली फंडामेंटल राईट्स जे आहेत ते फंडामेंटल राईटच्या वर्गीकरणात येत नाही, त्याच्याशी रिलेटेड आहेत, त्याच्याशी संबंधित आहे. क्लिअर? ओके, राईट. आता आपण जर टायटल बघितलं तर पहिलं टायटल दिसतं सर्वसाधारण जनरल असं टायटल आहे. त्यामध्ये 2 आर्टिकल आहे, 12 आणि 13, 12 अँड 30. 12 मध्ये राज्याची व्याख्या सांगितली आहे आणि 13 मध्ये कायदा काय म्हणतात आणि कसे कायदे असावे, म्हणजे याच्या विरोधातले कायदे नसावे
अशा प्रकारचं भाष्य त्याच्यात आहे. ते डिटेल आपण आरामात नंतर प्रत्येक एक व्हिडिओ बघून घेऊया. ठीक आहे, राईट. त्याच्यानंतर हा जो आहे विविक्षित कायद्यांची विवृत्ती, सेव्हिंग ऑफ सर्टन लॉज, हा जो भाग आहे, हा भाग काय आहे, भारतामध्ये प्रॉब्लेम काय आहे, भारतामध्ये केवळ इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी किंवा एक्झिस्टन्स नाही आहे, तर भारतामध्ये व्यक्ती हा समूहानी आहे आणि त्याच्यामुळे समूहाचा विकास म्हणजे व्यक्तीचा विकास असं गणित जास्त आहे आणि त्यामुळे राज्याला काही जबाबदारी दिल्या आहेत, ते आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. आता सर्वसामान्य म्हणजे सर्वसाधारण विकास आणि एका व्यक्तीचा स्वातंत्र्य याच्यामध्ये टसल होते. त्या टसलमध्ये सर्वसाधारण विकास हा महत्वाचा आहे, म्हणून सेव्हिंग ऑफ सर्टन लॉज हे इथे दिलेले आहेत. ते आहे 31A, 31B, 31C, 31D पण होता, तो गायब झाला, डिस्काउंट झाला, तो डिस्काउंट झाला. इकडे पण 32 मध्ये 32A होता, तो पण डिस्काउंट झाला. क्लिअर, ओके. आता याच्यानंतर 33, 34 आणि 35 हे जे उर्वरित आहेत यांना कुठलंही टायटल नाही, यांना कुठलेही टायटल नाही. हे सरसकट 32च्या खाली लिहिलेले आहेत, है ना, हे सरसकट 32च्या खाली लिहिलेले आहेत, याला कुठलंही उपशीर्ष दिलेलं नाही. क्लिअर, ते काय आहेत आता आपण डिटेल पाहून घेऊया, फक्त एवढं लक्षात घ्या. क्लिअर, लक्षात आलं. आता आपण बघून घ्या की आता हे तर आपण बघतो वर्गीकरण आत्ताच्या संविधानात, पण मूळ संविधानात काय होतं, तर मूळ संविधानाच्या कंपॅरिझन मध्ये पाहूया. मूळ संविधानामध्ये कलमे किती होती, 24 अनुच्छेद, आता किती आहे 27, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर वर्गीकरण बघितलं तर पहिलं बरोबर आहे, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं बरोबर आहे. 7वं जे आहे ते वेगळं दिसते. काय आहे, मालमत्तेचा हक्क, राईट टू प्रॉपर्टी, 31 आर्टिकल, हे आता क्रॉस दिलाय म्हणजे याची दंडी उडली. मूळ संविधानातलं हे चाललं गेलं आहे, त्याच्या जागी आता आपल्याला काय दिसते बघा, विविक्षित कायद्यांची विवृत्ती, सेव्हिंग ऑफ सर्टन लॉज, 31 गेलं आणि 31च्या जागी 31A, B आणि C राहिलं, D तर नंतर दंडी उडून गेली. बरोबर आहे, राईट. म्हणजेच काय, मूळ संविधानातले टायटल काय बदललं, मालमत्तेचा हक्क, हे उपशीर्ष बदललं, त्यातलं कलम 31 ते बदललं आणि त्याच्या जागी आलं विविक्षित कायद्यांची विवृत्ती, हे टायटल नंतर आलं. मूळ संविधानात हे टायटल, हे उपशीर्ष नव्हतं. क्लिअर, लक्षात आलं. तुम्हाला काय प्रॉब्लेम, हे अशा प्रकारे पहिल्यांदा हे असंच संविधान समजायचं, प्रत्येक हळूहळू अनालिटिकल, क्वांटिटेटिव्ह, कंपॅरेटिव्ह ह्या कॉन्सेप्ट ठेवायचा, तरच मग समजेल, अदरवाइज समजणार नाही. क्लियर, तो भाई बने रहो, टिके रहो, लगे रहो और पढ़ाई के लिए ऑल द बेस्ट.